क्रीडा रसिकांचं शिवयुवा चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतो दोन बलाढ्य संघादरम्यान. इथे खरं तर त्रिशा 11 जय हनुमान जोवेली त्यांच्या बनाम कैलासवासी आर्य 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडा या दोन संघादरम्यान चिंचपाडा टीमनं टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. जोवेली टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. जोवेली टीमची करण धुळे आणि त्याच्या जोडीला विशाल धुळे विशू धुळे आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती चिंचपाडा टीमकडनं पहिला गोलंदाज संकेत पाटील. दोन्ही टीमला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड आहे. तिकडे मध्ये मिसफिल्डिंग झाली आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न मिडॉन होते. मिडॉनला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं गेलं. बॅकअप आलंय त्यानंतर अगदी मिड विकेटवरनं दूरवरचा प्रवास गाठल्यानंतर 2 धावा सेफ वाचवल्या गेल्यात. मी तर म्हणेल 2 धावेने खातं उघडलं गेलं. फलंदाज अगदी आपण पाहाल तर करण धुळेनं फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये. खुल्या गटामध्ये सुद्धा करण धुळेला आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे. चेंडू आलाय स्लॉट मध्ये पाठवला अगदी पलीकडच्या प्लॉट मध्ये लॉंगॉनच्या वरना. इट इज अ माइट हिट. षटकार आलाय. आणि शिवयुवा चषकामध्ये जो 7वा पर्व आपण पाहिला तिथे प्लेयर ऑफ द सिरीजचा मानकरी करण धुळे राहिले होते आणि चॅम्पियन सुद्धा जोवेली संघ राहिला होता. आणि या यंदाच्या 10व्या पर्वामध्ये 2025 मध्ये परत एकदा आपले नशीब आजमावण्यासाठी आज इथे या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नशीब आणि मेहनतीच्या जोरावरती सर्व काही आज करून दाखवायचं आहे. परंतु त्यासाठी पहिली लढाई इथे मात्र साकारली जाते ती चिंचपाडाच्या संघाविरुद्ध. षटकार दाखवलाय करण धुळेने. आपली ओळख इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती दाखवली. पुढचा बॉल गुडगा वाकवला. त्यानंतर थोडासा ऑनसाइडला खेळण्याचा मोह जरूर झालाय. चेंडू लॉंग लेगला चाललाय. सीमा पलीकडे चौकार आलाय. पंचांचा इशारा आलाय. हा चौकार म्हणजे बॅटची एज जरूर इथे लागली गेली. षटकारानंतर ओपनिंग मध्ये त्यानं चांगलं वक्तव्य आपल्याला दिलं गेलंय की या हंगामामध्ये जर का विजेतेपदाच्या रेसमध्ये आम्ही राहिलो गेलो तर निश्चित स्वरूपात एक चांगला हातभार या शिवयुवाच्या मंडळाला दिला जाईल. आणि इथे मात्र हाही फटका चांगला आहे. गुडघा वाकवल्यानंतर मिड विकेटच्या पलीकडे एका टप्प्यानं चेंडूला पलीकडे पाठवले गेले. चौकार आलाय. विशू धुळेने सुद्धा आपलं खातं उघडलं चौकारानं. फटका चांगला आहे. कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून डीप पेक्षा कव्हरला खेळाडू तैनात. डीप मध्ये एकच धाव पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल होता तिथे. शेवटच्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावरती
18 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करणाऱ्या जोवेली टीमसाठी हे षटक लाभदायक राहिले, कारण का 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात कुठलाही गडी न गमावता. सतीश मिसाळ आलेत. पहिला बॉल अगदी अपटी बॉम्ब इथे जरूर दाखवला, परंतु अवे फ्रॉम द बॉडी लाईन डॉट बॉल आलाय. सतीश मिसालचं एक अजून एक वैशिष्ट्य आहे की लकी ड्रॉची रेस असो अथवा जी बाईकची रेस असो, तिथे सतीश मिसाल असेल तर ॲज अ विनर. फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, लॉंगॉनला खेळाडू जज करतो. वाडा कॅच, ओमकार खेणी होते. पहिल्या विकेटची कत्तल झाली आहे. पहिला गडी तंबूच्या आसरे आला. जोवेली टीमला लागला पहिला आदरा. क्या बात आहे. अतिशय चांगलं संगीत. सध्याचा आपण विचार केला तर लग्न सराई जवळ येत चालले आणि त्यासाठी मुलांना जो आवडीचं आहे म्हणजे साधी बोली असायला हवी ती नवरी, आणि ते चांगलं संगीत इथे डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं गेलंय. पहिलं विकेट अगदी मिळवला गेलाय. सतीश मिसाळला हे विकेट प्राप्त करण्यात आले. खरं तर धावा धावफलकावरती एकूण लागल्या गेल्या आता 18 धावा. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती रोहित धुळे आलेत. उजव्या हाताचा फलंदाज. अगदी आपण जो फलंदाज बाद झाला विशू धुळे, ज्यानं 4 बॉल खेळले आणि 5 धाब्यांचं योगदान दिलं. चौकार त्याच्या बॅटनं जरूर आला, परंतु सेकंड ओव्हरमध्ये थोडासा प्रहार करण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन झालंय. धीम्या गतीने इथे जरूर सुरुवात झाली आहे, परंतु गोलंदाजी चांगली आहे इथे. यस, बॅटची एज लागली गेली आहे. पंचांचा इशारा आलाय की हा फलंदाज इथे मात्र बाद दिला जातो. बॅक टू बॅक 2 हादरे सतीश मिसाल देतोय यावेळी जोवेली टीमला. शून्यावरती रोहित धुळेला परतावं लागलं. अगदी परफ्यूम डिलिव्हरी जरूर होती, परंतु अवे पण तो बॉडी लाईन थोडीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागली आणि बालानं मात्र कुठली चुकी न करता चेंडूला बरोबर गॅदर केलं गेलं. 2 विकेट. धावा धावफलकावरती 18 लागल्या गेल्यात. आत्तापर्यंत एकही धाव खर्च केली नाही या गोलंदाजानं. विकेट अटॅकचा बॉल होता. अगदी डिफेन्स केलाय या बॉलला आणि फक्त एकच धाव. प्रेम धुळे होते स्ट्रायकर एंडला. अगदी प्रेमात पडणारी फलंदाजी सातत्यानं जोवेली टीमकडनं प्रेमची राहिली गेली आणि आता परत एकदा तीच जबाबदारी आली आहे. करण धुळेला इथे मात्र साथ द्यावी लागेल प्रेमला. 19 धावा धावफलकावरती आता लागल्या गेल्यात.
दुसरं षटक मार्गस्थ. 5 षटकांचा सामना पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 60 जवळ 60 गाठण्यासाठी प्रयत्न केला होता बोरखार टीमनं. एकूण 57 धावा उभारल्या होत्या आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी उसाटणे टीमनं अगदी एक हाती किल्ला लढवला होता अजय भंडारीनं. फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी राहिली गेली आहे आपल्या फॉलो थ्रो मध्ये. इथे गोलंदाज सतीश मिसाळनं चांगला झेल टिपलाय. कॉटन बॉलची नामी संधी आणि इथे फलंदाज करण धुळेला परतावा लागतोय. पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता करण धुळेचा. बॅटच्या टोल एंडला आणि वरच्या टोकाला लागला, त्यामुळे अगदी गुडघा वाकवल्यानंतर सुद्धा चेंडू अगदी उंचच गेला, लांब नाही गेला आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये अगदी सतीश मिसाळनं जवळ यष्टी रक्षकाच्या जवळ येऊन हा झेल टिपला गेला. त्याचं कारण राहिले कृष्णा सर, आपण पाहिले तर पहिल्या 2 बॉलला जे 2 विकेट पडले ना, तो थोडासा दबाव राहिला गेला, कारण की या ओव्हरमध्ये धावा बनत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 18 बनल्या गेल्या आणि ते विकेटची पडझड चालू. एकच धाव बनली गेली होती 4 बॉलमध्ये आणि त्याच्यानंतर करण धुळेची मात्र ही दबावाखाली विकेट पाहायला मिळाली. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती आणि या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढे कमी आहे. 5 बॉल 3 गडी बाद, एकच धाव आहे. नवीन फलंदाज वेग गायकवाड आलेत 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. 3 फलंदाज बाद झाले आतापर्यंत. पहिलं षटक मी तर म्हणे जोवेली टीमसाठी भरपूर चांगलं होतं. 18 धाव्यांचं राहिलं, विकेट नव्हती मिळाली, परंतु आता चिंचपाडा टीमसाठी इथे कमबॅक करतोय सतीश. शेवटचा बॉल, टायमिंग प्रॉपर जुळालाय आणि बॉलला उडवलं सहज. मी तर म्हणेल वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून हा माइटी षटकार आलाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. पहिलं षटक जोवेली टीमच्या बाजूने राहिले गेलं, दुसरं षटक चिंचपाडा टीमच्या बाजूला, कारण का तिथे 3 विकेट आणि फक्त 7 धावा. एकूण धावा धावफलकावरती 25 धावा 3 गडी बाद. आता क्षेत्ररक्षण तुम्हाला फैलावलेलं पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये ध्रुव पाटील हा गोलंदाज चिंचपाडा टीमकडनं तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाजी ऍक्शन मध्ये व्यक्तिगत पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक आणि समोर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल अगदी प्रेम धुळे, ज्यानं एक चेंडू सामोरा गेला सिंगल बनवली. त्याच्या जोडीला आता वेग गायकवाड, 1 चेंडू 6 धावा आहेत त्याच्या. इनसाइड आउट, डीपेक्षा कव्हरला चेंडू चाललाय. एका टप्प्यानं मात्र आउटफील्ड थोडीशी मी दमट असल्यामुळे चेंडूला उस्ती मिळाली नाहीये आणि चेंडू अगदी जाग्यावरती राहिलाय. इनसाइड आउटचा फटका अगदी भरपूर कृष्णा सर चांगला होता. जर दमट नसतं मी म्हणेल आउटफील्ड तर डेफिनेटली इथे चौकार कदाचित आपला पाहायला मिळाला असता, परंतु 2 धावा पाहायला मिळतात. इथे झपकन चेंडू आतमध्ये आला, शरीरावरती वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला, परंतु बॅट आडीवाळी अगदी बॅटचा ब्रश करून चेंडू गरंगळत गेला ऑन साईडला आणि एकच धाव पाहायला मिळतोय. प्रेम धुळे स्ट्रायकर एंडला होते. 28 धावा धावपटलावरती 3 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज ध्रुव पाटील. वेग गायकवाड, ज्यानं षटकारानं आपलं खातं उघडलं गेलं. 600च्या स्ट्राईक रेटनं सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. पुढचा बॉल आहे. इथे थोडासा संभ्रम निर्माण झाला की अगदी कव्हरला खेळायचं की ऑन साईडला चेंडूला टर्न करायचं आणि तेवढ्या वेळेमध्ये चेंडू अगदी झपकन निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगला बॉल होता, गुडले स्पॉटमध्ये थोडासा बाहेरच्या दिशेला चेंडूला वळवलं होतं. एक्झॅक्टली ती मुवमेंट फलंदाजाच्या नजरेस पडली नाही आणि तिथे मात्र थोडासा संभ्रम झाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय.
सरळ बॅटनं एकदम इझिली स्ट्रोक खेळलाय व्ही शेप मध्ये, सेफ झोन, आउट ऑफ द पार्क, षटकार. हे चांगलं प्रत्युत्तर, एक चांगल्या खेळाडूची ओळख अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतोय. जो खराब चेंडू असेल त्याला पनिशमेंट आणि चांगल्या चेंडूचं सन्मान ही चांगल्या खेळाडूची निशाणी असते. इथे मात्र अगदी फलंदाज पाहिले तर विवेक गायकवाडनं षटकारानंतर हा सिंगलचा प्रयत्न, एक धाव मिळाली. पुढचा बॉल सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड, अलॉंग द कार्पेट स्ट्रोक चाललाय सरळ, लॉंगॉनच्या रिजनला खेळाडू आहे. दुसरीचा प्रयत्न नकार आलाय. एकच धाव पाहायला मिळतं या बॉलवरती. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 3 गडी बाद, 35 धावा. ड्रिंक्स ब्रेक. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती 36 लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि या ओव्हरमध्ये एका षटकाराच्या मदतीने टोटल 11 धावा आल्यात. 36 धावा धाव फलकावरती आहेत. 3 गडी बाद. एक चांगली धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नाने खरं तर जोवेली संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करण्यासाठी सक्षम बॅटिंग ज्याला म्हटली जातं, खरं तर कौतुक करावं लागेल विवेक गायकवाडचा. जो क्लास आपण पाहिला, 2 फटके त्याने जे उत्तुंग षटकार ठोकले गेलेत तिथे क्लास दाखवला गेलाय. ते असं म्हणतात ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. तुमच्याकडे क्लास असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ते क्लासिकल स्ट्रोक दाखवू शकता आणि आपल्या टीमला चांगल्या परिस्थितीमध्ये आणू शकता. आतापर्यंत 4 चेंडूंना सामोरं गेला विवेक गायकवाड आणि त्याच्यामध्ये 2 षटकाराच्या मदतीनं अगदी 13 धावा त्यानं बनवल्या गेल्यात. संघाला सध्याच्या घडीला आपण पाहिलं जे 3 विकेट मिळवले होते त्याच्यामध्ये करण धुळेचे सुद्धा विकेट होते. बहुमूल्य विकेट मिळाली सतीश मिसालला आणि तिथे थोडासा बॅकफूटवरती जोवेली संघ चालला होता. त्या संघाला आता खरं तर परत एकदा विवेक गायकवाडनं फ्रंटफूटला आणण्याचा प्रयत्न केला. परत एकदा सतीश मिसाल आलेत. सेकंड स्पेलमध्ये आहेत. पहिलाच बॉल होता. टॅपिंग क्रिकेट डाऊन द ग्राउंड राहिला गेला. लॉंगॉनच्या रिजनला फक्त एकच धाव तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेम दुले होते स्ट्रायकरला आणि आता विवेक गायकवाड आलेत. पॉइंटच्या वरनं डीप पॉइंटला खेळाडू आहे परंतु त्याला तिथे चकवा दिला. एका टप्प्याने चेंडू सीमा पलीकडे वाईडिश पॉइंटच्या रिजनला चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं 41 धावा धावपटलावरती. पुढचा बॉल सरळ बॅटना
इथे खेळाडू आहे बनेल दर्शक, चेंडू आउट ऑफ द चाललाय पार्क 6 धाव्यांसाठी. वेग गायकवाड मधल्या फलीमध्ये रीड की अड्डी ज्याला म्हटलं जातं जोवेली टीमचा, तो इथे मात्र बहारदार कामगिरी करत असताना या आत्ताच्या 2 बॉलमध्ये 10 का दम दाखवला. एक चौकार वायडिश पॉइंटच्या वर्ण तिथं एका टप्प्याने चौकार पाठवला. तदनंतर अगदी वायडिश लॉंग ऑफ म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्याच्या मधल्या गॅपमध्ये शतरक्षक जरूर होता, परंतु त्याच्या डोक्याच्या वर्ण हा षटकार दाखवला गेला. परंतु आतापर्यंत 3 षटकार वेग गायकवाडचे आपण पाहिले गेले तर स्टँड अँड डिस्पॅच आहेत. तिथे फुटवर्क तुम्ही पाहिला गेलात तर बरोबर ताळमेळ जुळला गेलाय. जास्त हालचाल करण्याची गरज आली नाही, त्याच्या टप्प्यामध्ये ते 3 बॉल मिळालेत. सतीश मिसाल ज्यानं पहिलं षटक अतिशय घातकी हाताळलं होतं, परंतु त्याच गोलंदाजावरती इथे सेकंड स्पेलमध्ये आक्रमण केलं जाते. पुढचा बॉल इथे काय घडलं, बॅटची एज लागली गेली आहे आणि बहुमूल्य विकेट अगदी इथे वेग गायकवाडला परतावा लागेल. जो फलंदाज अतिशय घातकी फलंदाजी करत होता त्याला अखेरकार सतीश मिसाळने इथे मात्र परती पाठवलं गेलंय. तर 47 धावा लागल्या गेल्यात आणि 4 गडी बाद. खरं तर 4ही फलंदाज आतापर्यंत आपण पाहिलं तर सतीश मिसालच्याच खात्यावरती आलेत. त्याचं हे दुसरं षटक आहे वैयक्तिक सांघिक कोट्यातील 4थं षटक. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले होते आणि या षटकामध्ये चौकार षटकार दाखवल्यानंतर त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेला. नवीन फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या अभय चौधरी, इनॅट क्रमांक 6, 6व्या क्रमांकाचा फलंदाज. हाही मधल्या फलीतील ताकदवर फलंदाज. फुलटॉस बॉल आहे, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. कॅच जरूर पकडली गेली परंतु नो बॉल आहे. अगदी मित्र म्हणे सतीश मिसालच्या हातातनं हा चेंडू निसटला गेलाय. 49 धावा धावपटलावरती. शेवटचा 5वा बॉल होता या षटकातील आणि तिथे नो प्लस 1 आलेत म्हणजे 2 धावा इथे पाहायला मिळतील. आणि आता स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्ही पाहू शकाल की प्रेम आलेत. प्रेम खरं तर 4थ्या क्रमांकावरती आलाय. मिडल ऑर्डरचा फलंदाज. फ्रीडचा बॉल आहे, डाऊन द ग्राउंड आहे. उडवायचा होता बॉलला परंतु चेंडू चाललाय कार्पेटच्या साह्यानं अगदी मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. एकच धाव पाहायला मिळतोय. फ्रीडच्या या बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 50 धावा पूर्ण झाल्यात जोवेली टीमच्या. सांघिक कोड्यात 50 धावा. शेवटचा बॉल आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे सतीश मिसालचं. आतापर्यंत 4 विकेट ज्या पडल्या गेल्या 4ही विकेट सतीश मिसालच्या नावावरती. क्या बॉल आहे, गुड बॉलिंग. शेवटचा बॉल अगदी खाली ठेवण्याचा प्रयत्न राहिला, यश मिळालं. शेवटचा बॉल डॉट आलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती बॅटिंग करत जोवेली टीमनं बनवल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा. गडी बाद. सतीश मिसालचं कौतुक करावं लागेल कारण एका 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 2 षटकं, 28 धावा त्यानं 21 धावा आहेत. 2 षटकं, 21 धावा आणि 4 विकेट्स. सतीश मिसालचं विश्लेषण आहे गोलंदाजीचं.
पहिलं षटक अगदी संकेत पाटीलचं राहिलं होतं. 0 विकेट 18 धावा आणि एक षटक ध्रुव पाटीलनं हाताळलं होतं. 11 धावा 0 विकेट आणि शेवटचं षटक आर्यन डाकी आलेत गोलंदाजीला. हाणामारीचं षटक आहे. बॉलला उडवलं पहिल्या बॉलला. आर्यन तुम्हारा हम स्वॅग से करेंगे स्वागत म्हणत असताना ठोकलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावर. हा षटकार ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. हा फायदा मिळतो खेळपट्टीवरती तग धरून राहिल्याचा. थोडासा अंदाज बांधता येतो आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमणाला सुरुवात आहे. पुढचा बॉल इनसाइड आउट आहे खरा, परंतु तिथे खेळाडू तैनात दीपेक्षा कव्हरच्या रिजनला आणि अखेर तिथे मात्र ध्रुवनं चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज प्रेमला परतावा लागेल. अर्धा संघ गारद होतोय. धावा धावपलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 56. येतो की काय हा प्रयत्न जरूर होता प्रेमचा, परंतु मिसटायमिंग राहिलं. इनसाइड आउट जरूर होता, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि अखेरकार तिथे विकेटचं पतन झालं. 8 बॉलमध्ये 13 धावेचं योगदान प्रेमचं राहिलं. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. योगेश बोराडे 7व्या क्रमांकाचा फलंदाज. आता टेल एंडिंगला आता खरं तर टेल एंडरला आता सुरुवात झाली जोवेली टीमच्या. पहिल्या बॉलला सामोरं जात असताना गुडलेनचा बॉल अगदी ऑन साईडला टर्न करणं तेवढं सोपं काम नाहीये, कारण का जाग्यावरनं फुटवर्कचा वापर न करता तुम्ही नटराज स्टाईलनं फिरलात जरी असाल तरी बॅटला चेंडू लागेल याची शाश्वती कमी असताना एक्झॅक्टली ते घडलं गेलंय. डॉट बॉल आला इथे. नवीन आलेल्या फलंदाजाचं स्वागत अशा पद्धतीने करायचं असतं जणू काही हे प्रचिती आर्यन डाकीने इथे मात्र दाखवलं गेलं. या बॉलला खोलात टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला उडवलंय. मिड विकेटला बाला होते, अखेरकार झेल ड्रॉप झालाय. पोचू शकलं नाही तिथपर्यंत. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे, अपयश येईल, कारण का तिथे बाला चेंडूच्या वरतीच आले होते धावन आणि अखेरकार नवीन आलेला योगेश बोराडेला इथे मात्र 2 धावेचे योगदान दिल्यानंतर परतावं लागतंय. अगदी साधा सरळ सोपा झेल होता. फलंदाजाने ही आशा सोडली होती की आता इथे बाद होऊन परतावंच लागेल, परंतु नियतीला मान्य नव्हतं. अखेरकार यष्टीरक्षकाने त्याला जीवनदान दिलं. संकेत होते एकदा जरूर प्रस्थापित केले. पुढचा बॉल इथे परफ्यूम डिलिव्हरीवरती तुम्हाला ह्या गोष्टी करता येणार नाहीये. अखेरकार पहिलं सत्र या डॉट बॉलच्या सानिध्यातनं समाप्त झालंय आणि एका सत्राच्या समाप्तीनंतर इथे धावपलकावरती लागल्या गेल्यात एकूण 59 आणि 60 धावेंचं लक्ष्य इथे 5 षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे सेकंड सत्रामध्ये चिंचपाडा टीमला.
थँक्यू सो मच. पहिलं सत्र अखेरकार इथे समाप्त झालं. पहिल्या डावामध्ये जोविली टीमनं बॅटिंग करत असताना 59 धावा बनवल्या गेल्या. 60 धाव्यांचं लक्ष आता चिंचपाडा टीमला 5 षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे. कशा पद्धतीने या 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी चिंचपाडा संघ संघर्ष करेल त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनची इन्व्हाइट करूया आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सरांना. हॅलो, धन्यवाद लहू. तर जोवेली वर्सेस चिंचपाड आपण सामना पाहतोय. तत्पूर्वी त्रिशा 11 जोवेली, त्रिशा 11 जहानमन जोवेली संघाचे पुरस्कर्ते जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर आर्य 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडा या संघाचे पुरस्कर्ते जर इथे आले असतील तर त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस, धन्यवाद. तो 60 रनों का यहाँ पर लक्ष्य है. तकरीबन 30 गेंदे और 60 रन. तो देखेंगे जबरदस्त मुकाबला हो सकता है, इसमें बिल्कुल संदेह नहीं है क्योंकि दोनों भी ताकतवर टीमें हैं. एक दूसरे के साथ बहुत बार मुकाबले हो भी चुके हैं तो एक दूसरे के डावपेच बिल्कुल जानते होंगे, इसमें संदेह नहीं है. बाला यहां पर पहली गेंद देखिए, घुटनों के बल के ऊपर इस गेंद को खेला है, पूरी तरह से स्क्वायर लेग के ऊपर से आता हुआ पहला बाला का ब्रांडेड छक्का. पहली गेंद के ऊपर पहला जबरदस्त प्रहार नजर आया बाला का. करण धुले की अगली गेंद, फिर से एक बार बैक टू बैक दूसरा छक्का. कधी हरलच नाही मी, कधी हरलच नाही मी, शक्ती सूर्याच्या सामन्यात. कधी हरलच नाही मी, शक्ती सूर्याच्या सामन्यात. कवी गायक एकनाथ, नाव गाजतय कोकणात. कवी गायक एकनाथ, नाव गाजतय कोकणात. क्या बात है, महाराष्ट्र के लोकप्रिय गायक एकनाथ जी माली. जबरदस्त. लेकिन ये देखिए अब कदमों का इस्तेमाल करते हुए इस समय लॉन्ग ऑफ में गेंद अंत में सीमा पार कर चुकी है. बिल्कुल, क्योंकि जिस तरह से सुनील यहाँ पर बल्लेबाजी हो रही है, पावर प्ले में किस तरह से जिसका इस्तेमाल करना चाहिए उसका उदाहरण जैसे कि पहले मैच में अजय भंडारी ने किया था. 18 रन पहले पावर प्ले में बनाए थे, उसी तरह की यहाँ से बल्लेबाजी इस समय बाला ने जो 3 गेंदों के अंदर 16 रन अब तक बनाए हैं. यहाँ से ये अच्छी गेंद थी करण धुले की.
कहीं ना कहीं थोड़ा सा वेरिएशन नजर आया था इस गेंद में। चेंज ऑफ स्पेस, गति परिवर्तन दिखाते हुए नजर आए। हल्के हाथों से इस गेंद को खेला, लोअर फुल टॉस थी लेकिन मिस फील्ड। प्रेम की ये गलती हो बघा, तिथे आमचे टेक्निकल ऑपरेटरचा वायर थोडीशी खाली आले, ती वायर वरती घ्या ना। हा, कॅमेरा बंद झाला का? ती वायर एक तर एकदम वर घ्या, नाही तर खाली घ्या। क्या बात है, जबरदस्त था। फिर से एक बार शट आउट, और ये देखिए एक और बेहतरीन जबरदस्त बल्लेबाजी बाला की। पहला और पावर प्ले पूरी तरह से यहाँ पर फायदा उठाते हुए एक और चौका, इस समय 24 रन पहले ओवर में आते हुए। कि 60 रनों का पीछा करना था, और पावर प्ले के अंदर हमें किस तरह से बल्लेबाजी करने, उसका पूरा फायदा उठाते हुए बाला ने दिखाया है कि किस तरह से यहाँ पर बल्लेबाजी होनी चाहिए, और वो दिखाया उन्होंने। क्योंकि पहले 2 गेंदों में 6 यानी कि 12 रन, उसके बाद देखा जाए तो 4 गेंदों में 12 रन, यानी कि जबरदस्त है बल्लेबाजी। यानी कि 3 चौके और 2 छक्के की मदद से 24 रन तकरीबन पहले ओवर में यहाँ पर आर्या 11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम के खाते में आते हुए। अब गेंदबाजी के तौर पे अभय चौधरी का इस्तेमाल यहाँ पर किया है सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम, यानी कि एक जबरदस्त आयोजन नियोजन चिंचपाड़ा के सरजमीन के ऊपर हर साल की तरह यहाँ पर भाई इस साल भी देखने को मिलेगा, क्योंकि आने वाले कुछ दिनों में वो टूर्नामेंट का आगाज इस समय यहां से अभी। और ये देखिए थोड़ी सी मिसफील्ड का अभाव, गेंद सीमा रेखा लगे तो रोकने की कोशिश तो हो रही है तीसरे रन के लिए, और डायरेक्ट हिट लेकिन नहीं। यहां से तो 3 रन मिले हैं, लेकिन ये कहीं ना कहीं ये जो रन थी मेरे हिसाब से सुनील कहीं ना कहीं महंगी रन जरूर थी, क्योंकि ये खतरे भरी रन थी। क्योंकि मानो 2 रन तो मिले थे, लेकिन तीसरी रन थोड़ी सी मिस फील्ड वहां लेने की कोशिश की। यदि हो जाता करण धूले का, तो कहीं ना कहीं मुश्किलात खड़ी हो सकती थी, अंपायर को सोचने के लिए वो होना पड़ सकता था। जबरदस्त है गेंद थी, जड़ में फेंकी हुई गेंद थी, लेकिन उतने ही बेहतरीन तरह से बढ़िया प्लेसमेंट था बाला का। सिंगल मिलेगी एक, और सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई 28 रन दूसरा और यहाँ पर चल रहा है। अच्छा प्रयास है, क्योंकि जो पहली ओवर में कसर थी वो भर के निकाली है बाला के मजबूत बल्लेबाजी से, लेकिन यहाँ से गेंदबाज को और सोचना है। लेकिन 1 ही रन मिलेगी सिंगल के साथ, यहां से स्कोर 29 रनों के ऊपर पहुंचता हुआ। बल्लेबाज ओमकार केनी है बाला का साथ देते हुए। उन्होंने भी यहां पर जान लिया है कि बाला आक्रामक है, तो कहीं ना कहीं स्टार्ट देना बेहद जरूरी है। उस अंदाज से वो भी यहां पर सिंगल लेकर खेल रहे हैं। कवर्स की तरफ खेलने का इरादा था, लेकिन डीप से खिलाड़ी आए तब तक गेंद सीमा पार होती हुई नजर आई है। 4 मिले बाला को,
4 के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 33 रनों के ऊपर। तैतीस रनों के ऊपर यहां पर टीम पहुंचती हुई नजर आ रही है, 60 रनों का पीछा करते हुए। बड़ा हिट खेलने की कोशिश, लेकिन ये देखें एक और बेहतरीन चौवा आता हुआ 4 रनों के साथ यहां से स्कोर बढ़ता हुआ तकरीबन 37 रनों के ऊपर। अभी भी एक गेंद बची है इस ओवर की। जबरदस्त ये इनिंग होती हुई नजर आ रही है। 60 रनों का लक्ष्य है। जोवेली टीम एक मजबूत टीम है, लेकिन यहां से सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम की ओर से यानी कि बाला रायगढ़ के नामी बल्लेबाजों में चुने जाते हैं और यहां से एक आक्रामक पारी अदा करते हुए नजर आ रहे हैं। और ये देखिए ब्लोल्ड किया है बाला का विकेट। अंत गेंद में यहां पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज अभय चौधरी, और यह बड़ी सफलता मेरे हिसाब से मिलती हुई टीम जोवेली को बाला के रूप में। कडुलिंबाला आला कसा बाला की शानदार पारी, 10 गेंदों में 33 रनों की नायाब पारी यहां पर खेली है बाला ने। अब 18 गेंदें बची है और जीतने के लिए 23 रन चाहिए। 18 गेंदों में 23 रन, देखिए ज्यादा फर्क नहीं है। बॉल टू रन के समीप ये मुकाबला चलता हुआ, लेकिन ये इस बीच ये गेंद और ये हैव ट्रैकर गेंद थी बिल्कुल यहां पर फुल के साथ, गेंद सीमा पर। शानदार छक्का इस समय ओमकार के बल्ले से। 60 रनों का एक बड़ा पल्ला था मेरे हिसाब से, लेकिन उस पल्ले को आसानी के साथ तोड़ने की कोशिश हो रही है। इस बीच एक गेंद कवर्स में खेलने का यह प्रयास था। अभय गेंद की करे पहुंचते तब तक 2 रन लेने का मौका मिला ओमकार को, और 2 रनों के साथ स्कोर तकरीबन 45 रनों के ऊपर। पूरी तरह से जीत की तरफ बढ़ने की कोशिश हो रही है टीम आर्या 11 सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम की तरफ से। कदमों का इस्तेमाल, यहां से बल्लेबाज आउट एच लगे और इसी के साथ ये दूसरा विकेट।
गुल हो गई आपकी। देखने से कुछ फायदा नहीं हो सकता नीतीश, आपको लौटना होगा, ताकि आपने जान लिया था कि ये वाइड गेंद होंगी, लेकिन आजकल के गेंदबाज काफी चालाक होते हैं, आपके पीछे से कब आपको उड़ाएंगे इसका अंदाजा नहीं लगाया जाता है, और बिल्कुल वही हुआ। तो नीतीश यहाँ पर थोड़े से नाराज है खुद के ऊपर, खुद को कोस रहे हैं कि क्यों इस गेंद को जाने दिया। अभी भी 15 रन चाहिए जीत के लिए, तकरीबन 14 गेंदें बची हैं। और ये देखिए बहुत ही बेहतरीन, ये मेरे हिसाब से इस गेंदबाज को कहीं ना कहीं लाइन मिल रही है, बढ़िया प्रयास किया है। यदि शुरुआती दो गेंदबाजों ने इस तरह की गेंदबाजी की होती तो निश्चित तौर पे मैच बन पाता था कहीं ना कहीं जोवेली टीम, लेकिन यहाँ से अभी भी उम्मीद खोई नहीं है इस गेंदबाज विवेक ने। जबरदस्त प्रयास होता है विवेक गायकवाड़ का, अच्छी कोशिश। अंतिम गेंद बची है, और पहली गेंद के ऊपर विवेक ने सुनील छक्का खाया था, लेकिन उसके बाद देखिए क्या गेंदबाजी की है। और ये देखिए एक और डॉट गेंद की समाप्ति, और यहां से अब 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है तकरीबन 45 रन। अब जीतने के लिए 12 गेंदें और 15 रन चाहिए। कोशिश हो रही है, तो अब यहां से थोड़ी सी टीम मीटिंग, चलिए थोड़ी जल्दबाजी करनी है आपको भी, इसके बाद और मुकाबले यहां पर खेलाना बाकी है, क्योंकि आज थोड़ा सा वक्त मेरे हिसाब से ज़्यादा हो रहा है कहीं ना कहीं। कल थोड़े उद्घाटन के तौर पे थोड़ा ही पहली मैच लेट शुरू हुई थी, लेकिन आज जल्दी शुरू होने के बावजूद भी काफ़ी टाइम पास हो रहा है मेरे हिसाब से, वक्त काफ़ी हो रहा है। तो इस बात को गौर करें, अंपायर से भी अनुरोध है, क्योंकि ये तो दूसरा मैच है, और टाइमिंग की बात करें तो 12:45 बज चुका है, 12:47। तो 2 मुकाबले के लिए इतना वक्त नहीं होना चाहिए। दूसरा मुकाबला ख़त्म भी नहीं हुआ है कृष्णा, 10:30 बजे मेरे हिसाब से 10:20 को मुकाबला स्टार्ट हुआ था आज, तो फिर भी इतना वक्त सोचना पड़ेगा, हमें घड़ी देखनी पड़ेगी बार बार। चलिए स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान तैयार रहिए, आप किसका इंतजार करें हमें पता नहीं है, लेकिन जो भी आएगा सही आएगा। आपको जो आएगा उसके साथ 2 हाथ तो करने ही है। अनिल ढोपरे की सेना पूरी तरह से हमेशा तैयार रहती है। तो चलिए यहाँ पर मैदान के अंदर 12 गेंदों में 15 रनों का लक्ष्य का पीछा करना है। ऐसे में गेंदबाज का इस्तेमाल किया जोवेली टीम की तरफ से विशु धुले। तो देखेंगे बल्लेबाजी के तौर पे यहाँ पर स्ट्राइक अटेंड करते हुए सतीश मिसाल हैं। शॉर्ट फाइन लेग में खिलाड़ी क्या फील्डिंग कर रहे हैं इस समय, थोड़ा सा लेजी क्रिकेट नजर आता हुआ। तो ये 3 रन तो पूरे किए, लेकिन तीसरे अंपायर की मांग हो रही है, क्या ये रन शॉर्ट है या नहीं, देखेंगे, चेक किया जाएगा। इस करण दुले ने वहां से इशारा किया है, अब देखना है सैटली क्या है। विक्रांत पाटिल है हमारे शिव युवा के एक जबरदस्त खिलाड़ी हैं, तुर्बे करोवले की पहचान है।
चलिए आप फील्डिंग सजाइए, जो कुछ फैसला होगा वो आएगा आपके पास। यस, कंप्लीट, रन कंप्लीट है। सेकंड, हाँ हाँ 3 धावलेत ना ते, बरोबर, पण सेकंड बघायला लागेल तुम्हाला। हाँ बरोबर, ओके ओके करण, चले, इट्स ओके। आपका 12th मैन थे यहाँ पर और रन कंप्लीट है। हाँ ओके, तो 48 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। विशु की ये गेंद हवा में, डीप में, बिल्कुल प्रोटेक्शन नहीं है, वहां पर काफी बड़ा गैप है कवर्स में। और ये शानदार चौका और चौके के साथ स्कोर देखा जाए तो 52 रनों के ऊपर 50 कंप्लीट हो चुकी है टीम आर्य 11 सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा की। अब 10 गेंदों में 8 रनों की जरूरत है, 60 का पीछा करना है। टीम जोवेली, त्रिशा 11 जय हनुमान जोवेली टीम काफी बड़ा नाम है, लेकिन इस समय चिंचपाड़ा टीम पूरी तरह से हावी होती हुई नजर आ रही है। क्रिकेट में ऐसा ही होता है, कभी दिन आपका होता है सुनील, कभी दिन अपोजिट का होता है। लेकिन देखेंगे, अभी भी यहाँ पर 8 रनों की दरकरार हैं, गेंदें कुछ बची हुई हैं। पटकी हुई गेंद थी, उछाल भरा स्ट्रोक था ये दिनेश का, लेकिन दिनेश को लौटना होगा और यहां से विकेट प्राप्त करते हुए विशु 52 के ऊपर एक और विकेट। आठ रन चाहिए, 8, 9 गेंदे बचे, 8 रन। आप युवा है, अब हम बोल भी क्या सकते हैं, क्योंकि कल तो संडे था, लेकिन युवा है आप, जोश है, लेकिन वो तो बात आपसे बिल्कुल सहमत नहीं है। हाँ यस, आता दशरथ पाटील असता तर मग वेगळाच असता काहीतरी, काय हरकत नाही है। थोड़ा सा हंसी मजाक, लेकिन इस बीच 8 रन अभी भी दूर है जीत से। और ये देखिए एक और बेहतरीन गेंद। अब मैच में धीरे धीरे अलग ट्विस्ट आ रहा है, मैच थोड़ा सा क्रिटिकल बनता जा रहा है जिस तरह से चिंचपाड़ा टीम यहां पर खेल रही है। और ये देखिए एक और बेहतरीन गेंद। अब ये देखिए अंतिम गेंद बची इस ओवर की। अब यहां से 7 गेंदें बची और 8 रनों की जरूरत है, 7 गेंदों में 8 रन। थोड़ा सा प्रेशर ले रहे हैं बल्लेबाज, ऐसा ही कुछ किस्सा मैदान के अंदर दिख रहा है। और इस बीच ये गेंद, और यहां से गेंद सीमा पर, ये शानदार चौका और चौके के साथ यहां से देखा जाए तो देखेंगे कुछ मैदान के अंदर मसला है, उसे हल किया जाएगा अंपायर की तरफ से। ये यस, हाँ अंपायर का फैसला है कि बल्लेबाज स्टंप के पीछे है क्या, देखिए यस। तो ये बल्लेबाज तो पूरी तरह से स्टंप के पीछे है, कीपर के सामने। तब आला, एक मिनिट, जावेद फरीद सर थोड़ा डिस्कस।
एक मिनिट, बॅट्समन पाठीमागे आहेच, परंतु विक्रांत आणि जावेद परिसर एक्झॅक्टली एस तो डॉट बॉल आहे. चला, जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. बघा, सामना 12 चेंडू 15ची गरज असताना 10 मध्ये तब्बल 8ची गरज असताना मात्र सामना आता 6 मध्ये 8 आलाय. तर 5चे 4 चेंडू डॉट आपण पाहिले. और ये देखिए, और यहां से जबरदस्त ये बड़ा हिट, और बिल्कुल गेंद सीमा पार हो चुकी है 6 रनों के लिए. मिड विकेट के ऊपर से ये बड़ा हिट नजर आया बल्लेबाज सतीश मिसाल का. सतीश नहीं, वो शॉट खेला था मेरे हिसाब से पिछला भी, क्या नहीं खेला था ना, नहीं, नॉनस्ट्राइक एंड के बल्लेबाज ने खेला था वो शॉट. अब 2 चाहिए, 5 में 2 चाहिए, कंपलसरी चेसिंग है, इस बात को गौर करें आप. और ये बेहतरीन, और ये चौवा, और इसी के साथ मुकाबला जीत लिया है आर्या 11 सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम ने. अभिनंदन टीम चिंचपाड़ा. तो यहाँ पर त्रिशा 11 जानमन जोवेली टीम का भी हम शुक्रिया अदा करते हैं. श्रृंखला में आपने हिस्सा लिया, जबरदस्त परफॉर्मेंस दिया, और बिल्कुल यहाँ से टीम आर्या 11 चिंचपाड़ा सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम को अभिनंदन देते हैं, जीत की बधाई देते हैं. तो मैन ऑफ द मैच का अवार्ड यहाँ पर दिया जाएगा. हेलो, तो मैन ऑफ द मैच यहाँ पर घोषित किया जाता है सतीश मिसाल, जिन्होंने 3 गेंदों में 13 रनों के योगदान दिया अपनी टीम के लिए, और तकरीबन 4 विकेटें हासिल किए हैं. 2 ओवर का स्पेल उन्होंने डाला, जिसमें 4 विकेटें अपने नाम किए. टॉस यहाँ पर करेंगे हम.